आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे कॉकरोच जनता पार्टी संदर्भात। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे नवी दिल्लीमध्ये आंदोलन करणार आहेत। त्यांचा पक्ष हा आंदोलन करणार आहे आणि या आंदोलनामध्ये अंजली दमानिया या सहभागी होणार आहेत। अंजली दमानिया यांनी एक्स पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे। एक्स पोस्टद्वारे शिक्षण मंत्र्यांवर सुद्धा त्यांनी हल्लाबोल केलाय। काय म्हटलं एक्स पोस्टमध्ये ते पाहूया। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 5 जूनपूर्वी राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। शिक्षणाची काळजी घेणारा शिक्षण मंत्री हवा असंही म्हटलंय। आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, नोकऱ्या ह्या तरुणांना हव्यात, जनतेला हव्यात। या मागण्यांसाठी आंदोलनात सहभागी होणार असं अंजली दमानिया यांनी एक्स पोस्ट करत स्पष्ट केलंय। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेंद्र, अंजली दमानिया यांनी एक्स पोस्ट करत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक दिपके याच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार असं म्हटलेलं आहे। तसंच कॉकरोच जनता पार्टीची पत्रकार परिषद सुद्धा काही वेळापूर्वी पार पडलेली आहे। काय अपडेट्स आहेत? नक्कीच जगदीश, अवघ्या काही दिवसापूर्वी जे ते न्यायाधीशांनी एक टिप्पणी केली होती तरुणांना घेऊन, आणि त्यानंतर मग कॉकरोच जनता पार्टीची ती स्थापना झाली होती आणि त्याचे संस्थापक अभिजित दिपके हे मुंबईत म्हणजे भारतात येणार आहेत। आणि या ज्या नीटच्या परीक्षा झाल्या त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी जे आहेत ते आत्महत्या केली होती। या सगळ्या सिस्टीम विरोधात धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे यासाठी ही चळवळ ती उभारली गेली आहे। आणि याला जो प्रतिसाद आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। त्याचबरोबर सोनम वांगचुक असेल यांनीही जी आहे ती या चळवळीला जे आहे ते समर्थन दिलं आणि समाजसेवक आहेत यांनीही या सगळ्या गोष्टीला जे आहे ते समर्थन दिलं आहे। अंजली दमानिया या आंदोलनात जे आहे ते सहभागी होणार आहेत। त्यांनी एक्स पोस्ट करत ही माहिती दिली आहे। एक मोठ्या प्रमाणात जे आहे ते या सिस्टीम विरोधात लढणं गरजेचं आहे, म्हणून अभिजित दिपके हे 6 तारखेला जंतर मंतरवर दिल्ली येथे पोहोचणार आहेत आणि त्या ठिकाणी जे ते आंदोलन करणार आहेत। त्यामुळे ह्या नेमक्या सिस्टीम विरोधात लढणं फार महत्त्वाचं आहे, कोणीतरी जबाबदारी घेणंही महत्त्वाचं आहे असं आहे ते अभिजित दिपकेंचं म्हणणं आहे। आणि नेमकं आता या आंदोलनाला काही वेगळं वळण लागते का तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण या आंदोलनाविरोधात आपण पाहिलं तर सत्ताधाऱ्यांकडूनही जे आहे ती टीका केली जाते। आणि त्याचं आता 6 तारखेला अभिजित दिपके जेव्हा भारतात येत आहेत तेव्हा ठीक आहे महेंद्र, तुम्ही असेच जोडलेले राहा।